नमस्कार मंडळी, जय श्री महाकाल. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर मी व्लॉग टाकत आहे. मम्मी पप्पा आलेले होते आम्हाला भेटायला मुलांना आणि खूप असं छान असं प्लॅनिंग अचानकच ठरला की मम्मी पण गेलेले नव्हते खाटू श्याम बाबाकडे. भिवंडीला आहे मंदिर आणि आहो आणि मी पण कधी गेलो नव्हते. पप्पा कधीतरी जात असतात, 1-2 वेळेस जाऊन आलेले पप्पा. आणि मिस आहोंनी ओलाने कारला बुक केलं आणि मग आम्ही जायला निघालो. आणि एकदमच अचानक प्लॅनिंग ठरली. ते म्हणतात ना की बाबाचा बुलावा असतो आणि फर्स्ट टाईमच बाबांनी आम्हाला अशा प्रकारे म्हणजे मम्मी पप्पासोबत खूप असं छान वाटलं की आम्ही सगळी फॅमिली सोबत दर्शनाला निघालो. आणि ते पण इतकं छान, कारण की खूप गरमीची वेळ आहे आणि एवढ्या गरमीत अदर ट्रॅव्हल्सने ट्रॅव्हल करायला खूप असा त्रास होतो. आणि त्यामुळे मग आम्ही डिसाईड झालं आणि अचानकच त्यांनी बुक केली ओला आणि मग आम्ही सगळे जायला निघालो. खूप छान वाटत होतं. वातावरण बाहेर खूप असं तापलेलं आहे, पण आतमध्ये काही जाणवतच नव्हतं. खूप छान फील होत होतं. आताच्या वेळेस खूप अशी गरमी पडते, त्यामुळे मग कारमध्ये असं काही जाणवत नव्हतं आणि खूप चांगलं वाटत होतं. मम्मी पप्पा हर्षू आम्ही निघालो मग जायला. असे आम्हाला 2 तास लागले. भिवंडीलाच आहे बाबांचं मंदिर आणि फर्स्ट वेळेसच मी, मम्मी आणि हे जात होते आहो आणि पप्पा गेलेले आहेत. त्यानंतर मग आम्ही 1-2 रील पण काढली कारमध्येच आणि चांगलं वाटत होतं खूप. मम्मी पण स्माईल करत होते. आम्ही व्हिडिओ वगैरे काढत होतो, हसायला येत होतं. छान आहे, असे छोटे छोटे मुमेंट्स आपण एन्जॉय केले पाहिजे. आणि मग आम्हाला 2 तास लागले. खूप छान फील होत होतं. त्यानंतर मग आम्ही पोचलो खाटू श्याम बाबांच्या इकडे. हरी का सहारा खाटू श्याम हमारा. खूप बाबांची प्रचिती आहे. त्यांनी आम्हाला फर्स्ट वेळेस इतकं छान आणि सुंदर बोलवून घेतलं दर्शनाला. खूप आनंद वाटला. ते पण मम्मी पप्पासोबत होते, अजूनच दुप्पट झाला तो आनंद. मग आम्ही 2 फुलं आणि ते आपण बाबांकडं अर्जी तेच घेत होतो आणि मग त्यानंतर आम्ही निघालो बाबांचे दर्शन करायला. वातावरण खूप छान होतं, सुंदर वाटत होतं आणि गर्दी खूप नव्हती, कारण एकादशीला जास्त गर्दी असते बाबांच्या इकडं. पण आम्ही अशा अदर वेळेस गेलो होतो तर खूप शांतता होती आणि बंद होणार होतं. अर्धा तास अगोदरच आम्ही पोचलो नशीब, नाहीतर आम्ही आलो असतो नंतर तर आम्हाला मग दर्शन पण झाले नसते. ते म्हणतात ना, बाबांचा बुलावा असला तर मग दर्शन त्यांच्या इच्छेनेच होतं. मग आम्ही आत गेलो आणि एकदम सरप्राईज असं झालं की आम्हाला असं वाटलं की आता बंद झालेलं आहे, म्हणजे ते झालं नव्हतं. पण जेव्हा आम्ही आत पोहोचलो, आतमध्ये गेलो, तेव्हा म्हणजे असे बंदसारखं वाटलं आम्हाला. पण तिथं बाबाला भोग लावला जात होता, त्यामुळे त्यांनी ते बाबांचे इथं पडदा केलेला होता, पण आम्हाला असं वाटलं बंद केलेलं आहे. परंतु मग सडनली बाबांचे दर्शन खूप छान असे झाले. शांततेत आणि आनंदमय वातावरणात दर्शन झाले बाबांचे. बरं वाटत होतं खूप. आणि फॅमिलीसोबत जाण्याचा आनंदच खूप असा वेगळा असतो आणि मम्मी पप्पांसोबत तो अजूनच दुप्पट आनंद वाढला होता. खूप बरं वाटत होतं आणि शांतता पण खूप होती. खूप सुंदर वाटत होतं. तर बाबांची गाणी चालली होती समोरच. पहिले आम्ही महादेवांचा अभिषेक करून घेतला पाण्याने. ते मला शूट नाही करता आलं, म्हणून मी नंतर मग नुसती बाबांची शिवलिंगचं शूट केलं. खूप सुंदर असं माता आणि पार्वती माता आणि महादेवांचे फोटो लागलेले आहे आणि शिवलिंग आहे. मग त्यानंतर खाटू श्याम बाबांचे दर्शन झाले. वाटलं पण नव्हतं बाबा अशा प्रकारे दर्शन होतील म्हणून. खूप खूप धन्यवाद बाबांचे. अशीच त्यांची कृपा आमच्या सर्वांवर, पूर्ण फॅमिलीवर राहो हीच इच्छा मनोभावे. आणि खाटू श्याम बाबांच्याच बाजूला बालाजी म्हणजेच हनुमंत. खूप बरं वाटलं मला, कारण की मी महादेवांची खूप भक्ती करते आणि तिथंच मला खाटू श्याम बाबांनी इतकं सुंदर दाखवलं. खूप सुंदर वाटत होतं. सगळे देव एकच आहे, पण आपण त्यांना वेगवेगळ्या रूपात बघतो. खूप बरं वाटलं.
खूप छान असं वातावरण होतं आणि मन असं पॉझिटिव्ह प्रसन्न होत होतं. मग आम्ही बाहेर जायला निघालो. दर्शन खूप सुंदर झालं. मग मम्मी पप्पा आणि ते गोष्टी करत होते हे की मग आता आपण निघायला पाहिजे. आणि मग आम्ही जायला निघालो. रिटर्नमध्ये पण आम्ही त्या गाडीला थांबलेलो होतं आणि त्याच्याशी बोलणं करून घेतलं होतं, म्हणून आम्ही परत रिटर्न कारनेच जाणार होतो. मग मम्मीने आंबे घेतले रस्त्याने आंब्याचा रस करण्यासाठी आणि मग आम्ही थांबलो लस्सी घेण्यासाठी. खूप सुंदर वाटत होती लस्सी, खूप छान होती. टेस्ट पण छान होता आणि असं गरमीच्या वेळेस असं थंड वस्तू खाल्ल्या की खूप बरं वाटतं आणि उपवास पण होता आमचा माझा. आणि मम्मी पप्पांनी पण लस्सी पिली आणि हर्षुदिशीला पप्पांनी आईस्क्रीम घेऊन दिली. त्यांची तर मजाच होती. अशा वेळेस ह्यांची खूप मजा होते. तिघी मिळून मग खात ते आजी आणि दोघी नातू. खूप असं एन्जॉय केलं. बरं वाटत, खूप छान वाटत होतं. ते बघा ना कशा आपल्या आजीला खाऊ घालतायत आईस्क्रीम. मग घरी आल्याच्या नंतर मग मी आमरस, भजी, पुरी, पापड आणि बटाट्याची चटणी असा आम्ही जेवणाचा बेत ठरवला होता, तो बनवला. आणि मग सगळे जेवायला बसले आणि सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला. जेवणाचा बेत खूप छान झाला होता आणि मग खूप अशा प्रकारे मग आम्ही जेवलो. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.